तर महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सध्या सूत्रांकडून येते। नेमका फॉर्म्युला कसा आहे, महायुतीचं नेमकं काय ठरलंय, ही आकडेवारी कशी आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। तर महायुतीचं काय ठरतंय तर भाजपाला 11 किंवा 12 जागा शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर शिवसेनेचं जर आपण बघितलं तर 3 किंवा 4 जागांची शक्यता आहे आणि राष्ट्रवादीचे 1 किंवा 2 जागा आपल्याला बघायला मिळत आहेत। तर महायुतीच्या विधान परिषद जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबद्दलची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आणि फक्त नावालाच विरोध असणारी महाविकास आघाडीकडे एकाही जागेवरती निवडणूक लढवावी अशी संख्याबळ परिस्थिती नाहीये। तरी सुद्धा महायुतीतील अंतर्गत राजकारणामुळे अजून सुद्धा कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याबद्दलची माहिती नाहीये। जागा वाटपाच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये सर्वाधिक चर्चा होतीये ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पॉवरफुल अशा पॉलिटिकल बार्गेनिंगचीच। एकनाथ शिंदे यांचा भाजपासोबतच्या मैत्रीचा आजवरचा इतिहास पाहिला तर एखाद दुसरा अपवाद वगळता आतापर्यंत झालेल्या प्रत्येक राजकीय वाटाघाटीमध्ये सर्वांचेच अंदाज खोटे ठरवत शिंदेंनी प्रत्येक वेळेला त्यांना हवं ते पदरात पाडून घेतलेलं आहे आणि त्यामुळेच आता विधान परिषदेच्या जागा वाटपात सुद्धा एकनाथ शिंदे यांचं पॉवरफुल बार्गेनिंगचा करिश्मा कायम राहतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान शिंदेंची पॉवरफुल बार्गेनिंग पॉवर कशी आहे नेमकी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा समजून घेऊया। शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री पद शिंदेंनी मिळवलेलं आहे। सरकारमध्ये ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत। शिंदेंची पॉवरफुल बार्गेनिंग पॉवर जी आहे त्याबद्दल आपण बोलतोय। शिवसेनेला 1 अंकी जागा मिळण्याची चर्चा आहे तर शिंदेंनी 15 जागा पदरात पाडून घेतलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीचे काही अपडेट्स आपण बघतो। विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला 60 जागा मिळण्याची चर्चा होती। आपण बघितलं तर याला मोठी राजकीय चर्चा झाली तर विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी 81 जागा मिळवलेल्या होत्या। त्यानंतर मुंबई महापालिकेबद्दल जर बोलायचं झालं तर शिवसेनेने 90 जागा मिळवलेल्या होत्या। तर विधान परिषद निवडणुकीत 5 जागांवरती शिवसेनेचा दावा बघायला मिळतो। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।